नमस्कार. आजचा आपला विषय आहे कुठल्या पण भाषेमध्ये उत्कृष्ट कसं व्हायचं. कुठली पण भाषा असू दे, मग ती मराठी असू दे, इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, आणि कुठली पण भाषा शिकायच्या वेळेस अशी भीती बाळगू नये. म्हणजे किती भाषा आपण कशी शिकू शकतो, नंतर मग आपण त्याच्यामध्ये काय केलं की मग आपलं किती बेस्ट होईल. आणि कधी पण ना कुठली पण गोष्ट शिकताना कधी पण कंपॅरिझन करायचं नाही की त्या व्यक्तीला जास्त आपल्यापेक्षा येते आणि आपल्याला असं येते. कधी पण कुठली पण नवीन गोष्ट शिकताना सगळेजण एक सेम लेवलचे असतात. हे जर आपण जर पहिला माइंडसेट केला आणि त्याच्याने आपण जर कुठल्या पण गोष्ट शिकायला गेलो तर मग आपल्याला सोपी पडते. तर कुठली पण भाषा जेव्हा शिकतो मग तेव्हा आपण पहिले एक साधा विचार करू शकतो की आपली मदर टंग लँग्वेज, म्हणजे आपण लहानपणीपासून जी भाषा बोलतो, मग कुठली पण असू दे, मराठी असू दे, कन्नड असू दे, नाहीतर मग हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, ती आपण काय कोणाकडून काही शिकत नाही. त्याच्यासाठी पहिले टिप्स काय असतात की पहिलं आपण ते ऐकतो, त्यानंतर आपण तोडत बोलतो, आणि त्यानंतर एक प्रकारचं एन्व्हायरमेंट पण देत असतं, म्हणजे वातावरण पण देत असतं, आणि आपण मग सहजासहज आपण ती भाषा कुठली पण शिकून घेतो. त्याला काय आपल्याला काय वेगळं नाहीतर काय स्पेशल काय त्याला काय करायला लागत नाही. तसंच सेम कुठली पण नवीन भाषा शिकताना आपण जर ती एन्व्हायरमेंट जर आपण डेव्हलप केलं, आपण तसेच जर प्रॅक्टिस केली, तर आपण ती भाषा लागलीच शिकू शकतो. भाषा शिकताना आपल्याकडे जर सफिशियंट मटेरियल असेल, मग थोडंफार एक तात्पुरतं मटेरियल की ज्याने आपण बघू शकतो की ह्या भाषेमध्ये काय आहे, म्हणजे अल्फाबेट्स काय आहेत, कंटेंट्स काय आहेत, वाक्यरचना कशी आहे, एवढं जरी आपल्याकडे स्पेसिफिक मटेरियल जरी असेल तरी पण आपण त्याच्यामधून पण शिकू शकतो. आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक आपल्याला क्रॅश कोर्सेस करणं नाहीतर मग लेक्चरशिप्स करणं गरजेचं नाही आहे. शिकायचं असेल तर आपण कुठेही शिकू शकतो. ते एक्झाम्पल आता पहिलं आपण लँग्वेज जर मराठी घेतलं तर पहिलं आपण करू शकतो, फर्स्ट इज रीडिंग. तर तुम्ही रीडिंग काही पण करू शकता, न्यूजपेपर्स करू शकता, स्टोरी बुक्स करू शकता. तुम्ही जर कुठल्या फील्डमध्ये असाल, मग तुम्ही लॉ फील्डमध्ये असाल, आपण लॉयर्स ॲडव्होकेट्स होतो, आपण आता आपल्याला तर काय वाचायला काही कमी नाही आहे, तर आपण मराठीतलं मग बरंच काय ड्राफ्टिंग आहे, बरेच पुस्तकं आहेत, ते आपण वाचायला सुरुवात करू शकतो. इन केस तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही स्टोरी बुक्स वाचा, तुमचे जे अभ्यासाचे पुस्तकं आहेत ते वाचा, इन्फॉर्मेटिव्ह एन्सायक्लोपीडियाज कुठल्या पण लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही वाचू शकता. सेकंड इज रायटिंग. तर रायटिंगमध्ये तुम्ही कुठली पण इन्फॉर्मेशन राईट करू शकता, नाहीतर मग थॉट्स, आपले जे विचार आहेत ते तुम्ही लँग्वेजमध्ये राईट करू शकता. त्याने सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट होते. आपलं अभ्यासाचं मटेरियल आहे तेही रायटिंगला तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग डेली रायटिंग, जे आजच्या डे टू डे लाईफमध्ये आजचे काय ॲक्टिव्हिटीज झालेले आहेत आणि तुम्ही काय केले आहेत, तुमचे विचार काय आहेत, तेही तुम्ही त्याच्यावर रायटिंग करू शकता. रायटिंग केल्याने स्पेलिंग मिस्टेक्स, हँड रायटिंग इम्प्रूव्हमेंट सगळंच होऊन जातं. अँड रायटिंगने आपला क्रिएटिव्हनेस जास्त वाढतं, कारण आपण त्याच्यामध्ये आपले ओन वर्ड्समध्ये आपण लिहितो, म्हणजे त्याचं कॉपी पेस्ट नसतं. फर्स्ट टाईम तुम्ही एखादंच कॉपी